नमस्कार. विगमी विचारांच्या घरीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोकण निसर्ग सौंदर्य लाभलेलं आणि अफाट समुद्र किनारा लाभलेलं हे सौंदर्य सृष्टीने नटलेलं आपल्या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं प्रांत. तर कोकणातलं मालवण शहर आणि मालवण शहरातील अनेक ठिकाणं बघण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट घेणार आहोत ते मालवण शहरातील मेढा येथे असणाऱ्या जय गणेश मंदिरात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी बांधलेलं मालवण शहरातील मेढ्यातलं हे जय गणेश मंदिर माझ्या आवडत्या मंदिरांपैकी एक. आणि जेव्हा मी गावी जातो त्या प्रत्येक वेळेला जय गणेश मंदिरात एकदा तरी नक्कीच भेट देतो, कारण तिथे गेल्यानंतर मिळणारा जो अनुभव आहे आणि ते ठिकाण आहे खरंच एक खूप प्रसन्न आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून विविध गोष्टींच्या बाजूने बांधलेलं आणि हे पूर्णत्वास गेलेलं हे मंदिर खरंच तितकंच पाहण्यासारखं आणि तितकंच सुंदर आहे. आतमध्ये असणारी गणेशाची जी सुंदर मूर्ती आहे ती देखील प्रसन्न आणि मनमोहक आहे. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आपल्याला नक्कीच पाहायला आवडेल. तर हा व्हिडिओ आपण नक्की बघा. मालवण बस स्थानकापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मेढा येथे असणारं हे जय गणेश मंदिर. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मालवण बस स्थानकाबाहेरून रिक्षा उपलब्ध होतात किंवा जिल्हा रुग्णालय मालवण समोरील पिंपळपार येथून देखील रिक्षा उपलब्ध होतात. आपण चालत देखील जय गणेश मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता. स्थानिक गावकऱ्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी मंदिराबाहेर पूजेच्या साहित्यासाठी थाटलेल्या दुकानात आपल्याला पूजेचे सर्व साहित्य सहज उपलब्ध होते. मालवणचे सुपुत्र कालनिर्णय या दिनदर्शिकेचे संस्थापक ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर हे लहानपणापासूनच गणेश भक्त. नकळत्या वयापासूनच त्यांनी संकष्टीचे उपवास करण्यास सुरुवात केली. गणेशाची उपासना म्हणजे अथर्वशीर्ष पठण, आरत्या म्हणणं एवढ्यापुरता मर्यादित न राहता श्री गणेशाने आपल्या विविध अवतारात लोकोपयोगी सत्कृत्यांसाठी प्रत्यक्ष केलेल्या कार्याला उत्तेजन देणं म्हणजे खरी समाजाभिमुख गणेश भक्ती हा त्यांचा मानस होता आणि त्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू होते. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरानुसार देवतांची पूजा अर्चा झाली आणि देवतेचे तेज अबाधित राहण्यासाठी आखलेल्या योजनांनुसार सर्व यथासांग पार पडल्यास ती देवता आपल्या अस्तित्वाची उत्तम प्रचिती देते. हा अनुभव आहे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचा. अनेकांचं लाडकं दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाच्या या मंदिरातील मूर्तीचे रूप पारंपरिक स्वरूपातलं असून पूर्वी गणपतीच्या पत्नी रिद्धी सिद्धी या गणपतीचे पाय चेपताना दाखवत, परंतु बदलत्या काळानुसार समाजाची मानसिकता बदलत राहिली. बदललेल्या परिस्थितीनुसार जय गणेश मंदिरातील रिद्धीच्या हातात कागद लेखणी तर सिद्धीच्या हातात ढाल तलवार दाखवण्यात आली. पंचधातूपासून बनविण्यात आलेल्या आणि जवळपास अर्धा टन वजनाच्या या तिन्ही मूर्तींवर सोन्याचे विलेपन करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त सोवळं नेसलेल्या ब्राह्मण सेवेकऱ्यांना प्रवेश असून दर्शन घेऊन आपण गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा घालू शकता. सभामंडपातील घुमटाच्या आतील बाजूने विविध रूपातील गणपतीच्या 8 मूर्त्या बसवण्यात आल्या असून सभामंडपातील अष्टकोनाच्या मधोमध उभे राहिल्यास अष्टदिशांनी या मूर्त्या आपल्याकडेच पाहत असल्याचा आभास निर्माण तर होतोच,
सोबत एक मानसिक प्रसन्नता आणि ऊर्जा जाणवते. समोरच सुवर्ण गणेशाची प्रसन्न मुद्रेतील मूर्ती देखील आपल्याला पाहत असल्याची खात्री पटते. असे सांगितले जाते की या अष्टकोनात उभे राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा घेऊन केलेली प्रार्थना, मनोरथ, संकल्प पूर्ण होतो. मालवण शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी श्री गणेश जयंती शके 1926 शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2005 रोजी त्यांनी आपल्या पूर्वीच्या राहत्या घराच्या ठिकाणी आपल्या आईच्या इच्छेनुसार धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण, शास्त्रशुद्ध, रेखीव उभारणीत जय गणेश मंदिराची स्थापना केली. भक्तांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात निरंतर जय मिळवून द्यावा अशा संकल्पनेतून या मंदिराचे नाव जय गणेश ठेवण्यात आल्याचं ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर सांगायचे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विगमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन विषय तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा, आपली, आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.